हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंत पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा गुरु प्रथम नमन पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु समचरण सरोजन सांद्रिलांबदाभम जगन्निहितपाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चम्बितं पुण्यस्थानं सरालिसितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज शुचिः शीलः समदक्षः प्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् शनेश्वर जयंतीच्या निमित्ताने पंचकुंडात्मक विष्णू याग महायज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संगीत शिव महापुराण कथा कीर्तन महोत्सव शनेश्वर देवस्थान चारठा सेलू सप्ताचा हा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे 50वे वर्ष आहे त्या निमित्ताने असणारा हा योग चे उपस्थित सर्व संत महंत महाराज मंडळी चे महामंडेश्वर दयानंद महाराज उपस्थित सर्व संत महंत भजनी मंडळ गायक वादक मंडळ महाराज मंडळी ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ सर्व श्रोतृगण पंचक्रोशीतील सर्व दाते त्यांनाही धन्यवाद आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे अभिषेक महाराज बोचरे जनार्दन महाराज बोचरे विठ्ठल महाराज बोचरे त्याचप्रमाणे हरिभक्तपण रावसाहेब महाराज जगताप सोमनाथ अण्णा चौधरी उपस्थित बाकी सर्व चे जनार्दन महाराज सरपंच आबासाहेब बोचरे आजचे यजमान आहेत राधाकिशन बापू पठाडे सभापती ते आजचे कार्यक्रमाची सेवा ज्यांनी घेतली त्याचे यजमान आहेत आणि सरपंच आबासाहेब पटेल बोचरे आणि सर्व तरुण मंडळ विशेषतः या सर्व तरुण मंडळांनी सुंदर अशा प्रकारे हा सप्ताह पार पाडला। समस्त ग्रामस्थ चारठा शेलूत पंचक्रोशीतील सर्व भाविक गण शनेश्वर देवस्थान चारठा मदंगाचार्य आमचे संतोष महाराज सोळंके
भगवान महाराज डमाळे आमचे किशोर महाराज इथं उपस्थित आहेत, कातकडे महाराज आहेत, रामभाऊ महाराज, कृष्णा महाराज, परिसरातील सर्वच महाराज मंडळी, सर्वांची नावं मला माहीत नाही. सर्वच महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. शनेश्वर जयंतीचे निमित्त आहे, महायज्ञ झालेला आहे, महाविष्णू याग पंचकुंडात्मक आज सांगता आहे. काल्याच्या कीर्तनाने आज शनेश्वर जयंती आणि शनेश्वर जयंतीचे वार्षिक आमचे कार्यक्रम असतात. आता तुमच्या कार्यक्रमावर तो लेट होतोय, अजून 2 कीर्तन आहेत आज याच्यानंतर. पण आपल्या सर्वांचा आग्रह होता की हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आपण यावं, कारण अंतरही खूप आहेत आणि म्हणून कमीत कमी वेळेमध्ये कार्यक्रम आवरून आपण जाणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं कीर्तन संपल्यानंतर विवाह सोहळा पण होणार आहेत आणि म्हणून कीर्तन जरी संपलं तरी आपण कोणी न उठता विवाह सोहळ्यानंतरच पुढं पंगत होणार आहेत. तरुण मंडळींना मी धन्यवाद देईल. बऱ्याच लांबून काही मोटरसायकल रॅली घेऊन येणारे तरुण मंडळ, लाल सांगवीपासून जे तरुण मंडळ आमच्या सोबत होते त्यांनाही धन्यवाद. मोठा उत्साह तरुण मंडळांमध्ये होता आणि अशा प्रकारे परमार्थ अशा प्रकारचा उत्साहपूर्वकच करायचा असतो. हरिभजन हे ढवळिले जग, चुकविला लाग कडी काळाचा. साधू संतांचं हेच कार्य आहे. एकट्याचा नव्हे खेळ, मनोन मेळ मेळविला. योगी एकांतात एकटे परमार्थ करतात आणि संत जगाकरिता परमार्थ करतात. स्वतः करता करणारे खूप आहेत. परमार्थ हा सर्वांकरता असावा आणि तो वारकरी संप्रदायातील संतांनी केला. उपस्थित असणारे आणखी सर्व परिसरातील मान्यवर, त्यांना देखील धन्यवाद. काल्याचा प्रसंग आहे. काला म्हटल्यानंतर कृष्णाच्या बालचरित्राचं बंधन असतं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. चरित्र अनेकांचे असतात. काहींचं बालपणी सुरू होतं, काहींचं तरुणपणापासून सुरू होतं, काहींचं म्हातारपणी सुरू होतं, तर काहींचं गेल्यानंतर सुरू होतं. तुम्ही गेल्यानंतर कसं काय? गेल्यानंतर उघडं पडतं यांनी काय काय पराक्रम केले ते. जो पण आहे तो पण माहीत नसतं लोकांना. भगवंताचं चरित्र अवतार कार्याला आरंभ करण्याच्या आधीपासून आहे. 8व्या जन्माला येण्याच्या आधीपासून कंसाला 8वा दिसतोय. 8वा, झोपताना 8वा, स्नान करताना 8वा, भोजन करताना 8वा, पाणी पिताना 8वा, प्रत्येक कार्य करताना 8वा. आकाशवाणी झाल्यापासून कंसाला रात्रंदिवस 8वा दिसतो. तसं आधी अरुणोदय होतो, आधी प्रकाश येतो, मग सूर्योदय होतो. त्याप्रमाणे आधी परमात्म्याच्या चरित्राला प्रारंभ होतो, मग भगवान अवतार धारण करतात. तर अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले. गोकुल, गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह, इंद्रियांचा समूह. नरदेव रूपी गोकुळ आहेत महाराज. या नरदेव रूपी गोकुळात भगवंताला प्रगट करवण्याकरिता नंद यशोदेची आवश्यकता आहे. नंदयती सृजनानां सनंदः. जो सर्व जगाला आनंद देतो त्याला नंद असं म्हणतात. जो दुसऱ्याला आनंद देतो भगवान त्याच्या घरी अवतार धारण करतात. आणि जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो भगवान त्याचा नाश करतात. म्हणून भगवंतांनी कंसाचा नाश केला. कम सुखम सती इति कंसः. कम म्हणजे सुख, स म्हणजे छेद,
जो दुसऱ्याच्या सुखाचा छेद करतो तो कंस आहे. काही लोकांना दुसऱ्याचं सुख पाहत नाही. एखाद्या ठिकाणी जर स्वयंपाक चालू असेल आणि जर यांनी डोकावून पाहिलं तर किती जाळ लावा डाळ शिजणारच नाही. एखाद्याला विंचू डसला की यांनी चढवलाच. एखाद्याची गाय चांगलं दूध देत यांनी उडवलीच. बघा, एखाद्याने चांगला बंगला बांधला ना, हा काय करतो, रस्त्यात काठी टाकेल नाही दगड टाकेल, नाही तर पाणी सोडून देईल. एखाद्या भजनी मंडळात जर आज शिरला तर 10 भजन्यांमध्ये 3 पार्ट्या करून टाकतो. एक प्रवृत्ती असते ती. अशा प्रवृत्तीच्या प्रत्येक क्षेत्रात असतात. ज्यांना दुसऱ्याचं सुख पाहत नाही त्यालाच कंस म्हणतात. कम सुखम सती इति कंसः. जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो परमात्मा त्याचा नाश करता. आणि म्हणून भगवंताने कंसाचा नाश केला. गोकुळात नंदालयात प्रकट झाले. यशोदेच्या नंदाच्या घरी यशोमददात येते यशोदा. आणि गोकुळात प्रकट होऊन गोपिकांची क्रीडा केली. गोपी इंद्रियैहि भक्तिरसम पिबती स गोपी. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी आहे. आणि या गोपींच्या समवेत भगवान लीला करतात. प्रत्येक इंद्रियाद्वारे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. म्हणा तेथे धाव घेई राहे विठोबाचे पाय. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेचे मज सुख देई देवा. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती देई देवा. कान भरून त्या परमात्म्याला पाहायचंय, डोळे भरून कान भरून ऐकायचंय, डोळे भरून पाहायचंय. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी आहे. गोकुळात भगवान प्रगट झाले, गोपींशी लीला केल्या. अष्टमीला प्रगट झाले, नवमीला प्रातःकाळी सुनंदाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सुनंदा यशोदेची ननंद. नंद बाबाला 2 बहिणी होत्या, एक नंदा दुसरी सुनंदा. ही यशोदेची ननंद सुनंदा यशोदेच्या बाळंतपणाला आली होती. आणि बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बऱ्याच ठिकाणी ननंद आणि भाऊज यांचा ताळमेळच बसत नाही. न नंद न आनंद. जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद. जी घरातून गेल्याशिवाय भाऊजाईला सुख नाही ती ननंद. ननंद म्हणजे सासूबाईचा CID. आईच्या कानात जाऊन सांगते वहिनींचं लाडू खाले बरं का. पण यशोदेची ननंद तशी नव्हती, कारण ती न नंदा नसून सुनंदा होती. सुनंदाला बाळाच्या रडण्याचा आवाज आला, आनंद उत्सव सुरू झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळ कृष्णंदा घरी आनंदाले अंधार नारी गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. ओ आनंद उत्सव गोकुळात सुरू झाला. भगवान लीला करतायत. द्वादशीला भोले बाबा आले बर का बाबाच्या दर्शनाला, बाळाच्या दर्शनाला. शृंगार करून आले. अंगभभूती गले रुंडमाला, शेषनाग लिपटायो. बाके तिलक भालचंद्रमा, घर घर लख जगायो. बाळाला आशीर्वाद देऊन गेले. चतुर्दशीला पुतना मावशी आले. पुतना पुतना ही चतुर्दशीलाच येत असते. पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. पवित्र नाही अशी ही अविद्यारूपी पुतना ही चतुर्दशीला आली. याचा अर्थ आहे अविद्येची 14 स्थान आहे. चतुर्दश म्हणजे 14.
पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय हे अविद्येची 14 स्थानं आहेत. म्हणून अविद्यारूपी पुतना चतुर्दशीला कृष्णाला मारण्याकरता आले. पुतना दिसायला सुंदर नाही, पण सुंदर वेश धारण करून आले. सुंदर नसलं तरी माणसाला सुंदर दिसावं वाटतं प्रत्येकाला. एवढे ब्युटी पार्लर का चालतात बरं? सुंदर दिसण्याकरता सगळे एवढे हजारो रुपये खर्च करतात. लोक केस काळे का करतात बरं? एकमेकाकडे पाहू नका, बरेच जण काळे करून आले आहेत. बरं, ज्याच्या डोक्यावर तो काळं करील, काहींचं मोकळं पटांगण झालंय. एक न्हाव्याकडे गेला आणि खुर्चीवर बसला. न्हाव्याला विचारलं काय करायचं, कापायचं का मोजायचे? मोजणे इतकेच होते. हा म्हणला मोजायचे नाही, कापायचे नाही, मग काळे करायचे. मग डोक्यावर पाहिजे ना काळे करायला. सुंदर नसलं तरी सुंदर दिसावं वाटतं. तशी पुतना दिसायला सुंदर नाही, पण वेश सुंदर धारण करून आलेत. आणि येताना तोंड झाकून आली. ही तोंड झाकून चालण्याची पद्धत पुतणेपासून सुरू झाली बरं का. तेव्हा एकच पुतना तोंड झाकून आली होती. आता जिकडं तिकडं पुतनाच पुतना पाहायला मिळतात. पुतना लोक बालकनी राक्षसीर धीराशना. चतुर्दशीला पुतना आली. पुतणेचा भगवंताने उद्धार केला. राक्षसे दूध पाजण्याच्या उद्देशाने विष स्तनाला लावून आलेत. अहो बकीयं स्तनकालकूटं जघांसयापाय यदप्यसाध्वी लेभे गतिं धात्रिचितान्ततन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. पुतणेचा उद्धार केला. हळूहळू भगवान परमात्मा रांगायला लागले. महाराज तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगतो रंगणी रंगनाथ तोम्या देखीला सई गवळण जसवंती पैसांगे गवळण जसवंती पैसांगे तोम्या देखीला सई गवळण जसवंती पैसांगे गवळण जसवंती पैसांगे. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता हात गोपीचं शेपूट धरून कृष्ण उभा राहिला. कृष्णाचं एक नाव पडलं गोवत्स पच्छावलंबन. भगवान बोलायला लागले नाव. कृष्णाने एकदा हाक मारली. अक्षर परमात्म्याच्या मुखातून एक अक्षर निघालं. मैया हो मैया ओ मैया. यशोदेला एवढा आनंद झाला. गोपींना ऐकलं का? आज माझा कृष्ण बोलायला लागला. सूरदास मला सुंदर वर्णन करा या प्रसंगाचं. कहन लागे मोहन मैया मैया कहन लागे मोहन मैया मैया नंद मेहरसो बाबा बाबा मेहरसो बाबा और हला धर को भैया मैया हो मैया मैया हो मैया 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 मोहन मैया कहना लागे मोहन मैया
मैया हे मैया यशोदा उंच गडीवर गेली. ऊंचे गढ़ी चढ़ी कहती यशोदा ले ले रे नाम कन्हैया दूर खेल नमत जाऊ ललारे मारेगी काहे को गैया मोहन मैया मैया मोहन मैया 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 हो मैया 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 मोहन मैया कृष्ण चालायला लागला, बोलायला लागला. अशा अनेक लीला भगवान करतायत. महाराज सांगतात कोणत्या अवस्थेत रांगताना पासून तर गोधने राखीत आहे पर्यंतच्या अवस्थेचं वर्णन प्रथम चरणात करतात. हे दश चरित्र केले नारायणे, 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 गोधन राखीता रंगता गोधन राखीता रंगता गोधन राखीता रंगता गोधन राखीता विठोबा रघुमाई पटपट रो बार कुमार ओ 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 बार कुमार
या ठिकाणी महामंडलेश्वर दयानंद महाराज यांचं पूजन केलं जातं ग्रामस्थांच्या वतीने. सप्ताह कमिटीचे धन्यवाद. आज शनी जयंती आहेत. शनी जयंतीच्या निमित्तानेच महायज्ञ या ठिकाणी महाविष्णू याग पंचकुंडात्मक या ठिकाणी संपन्न झालेला आहेत. त्या निमित्तानेच हा सप्ताह आहे. विठाल 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 निरांजनं गुणावासं रविपुत्रमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरं. शनी महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी आहेत. हनुमानजी आहेत आणि महादेव अशा प्रकारचं मंदिर, पुरातन मंदिर या ठिकाणी आहेत. शनी महाराज आणि हनुमानजीचा काय संबंध आहे बरं? शनी महाराज रविपुत्र म्हणजे सूर्यपुत्र आहेत आणि हनुमानजी सूर्यनारायणाचे शिष्य आहेत. हनुमानजीचे गुरु सूर्य आहेत बरं. आपण कथा ऐकतो, हनुमानजीचा जन्म झाला, सूर्यबिंबाकडं पाहिलं, भूक लागली, फळ समजून सूर्याकडं धावलेत. अशी कथा पुराणामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. पण असंही वर्णन आहे पुराणामध्ये की जेव्हा सूर्यबिंबाकडे हनुमानजी धावले फळ समजून, तेव्हा सूर्यग्रहण होतं. मग एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, सूर्यग्रहण हे अमावस्येला असतं का पौर्णिमेला? हो, तुमच्याकडे कधी असतं? हां, अमावस्येला. मग हनुमानजी जन्म कधी झाला? मग कसं काय ताळ मिळाला? चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. नामदेव महाराज सांगतात चैत्र शुद्ध पौर्णिमेशी, आणि कथा सांगते हनुमानजी सूर्यबिंबाकडं फळ समजून गेले तेव्हा सूर्यग्रहण चालू होतं. असंही वर्णन पाहायला मिळतं की ग्रहण चालू असताना राहूचं आणि हनुमानजीचं युद्ध झालं. राहूचं नाक फुटलं, नाकातून रक्त व्हायला लागलं. राहू घाबरला, इंद्राकडे गेला आणि इंद्राने आपलं वज्र मारून फेकलं हनुमानजीला. त्या वज्राने हनुवती तुटली म्हणून नाव पडलं हनुमान. पुराणामध्ये अनेक कथा आहेत. दोन प्रकारचे विचारप्रवाह पाहायला मिळतात. पौर्णिमेला हनुमान जन्म करणारे आणि उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी अमावस्येला देखील हनुमान जन्म करतात. मग पौर्णिमेला हनुमान जन्म करणाऱ्यांचं मत आहे की हनुमानजी जेव्हा सूर्यबिंबाकडं फल समजून गेले त्यावेळेला पौर्णिमेलाच गेले, पण जन्मानंतर 15 दिवसानंतर ही घटना घडलेली आहे. अमावस्येला जन्म मारणाऱ्यांचं मत आहे की अमावस्येलाच हनुमानजीचा जन्म आहे. मतप्रवाह भिन्न असू शकतात. हनुमानजीला कळत नव्हतं का फल आहे किंवा नाही म्हणून. हनुमानजी सूर्याकडे गेले म्हणजेच सूर्यनारायणाकडं ज्ञान प्राप्त करण्याकरता गेले. सूर्यनारायण हे हनुमानजीचे गुरु आहेत आणि शनेश्वर महाराज सूर्यनारायणाचे पुत्र आहेत. विठाला विठाला या ठिकाणी शनी ही एक न्यायाची देवता आहेत. शनीला सगळेच घाबरतात. शनी म्हटलं की भयभीत होतात लोक. देव असो, दानव असो, मानव असो. शनी महाराज एकदा भगवान शिवाकडे गेले. भगवान शिवाला नमस्कार केला. कसं काय शनी महाराज येणं केलं? काय नाही म्हणले, आता भेटायला आलो, पण नंतर काही दिवसानंतर ग्रह या नात्याने मी तुमच्याकडे येणार आहे म्हणून सूचना करायला आलो. बोले बाबा म्हणले, माझं काय बिघडवणार तू? बरं, माझ्याकडे काही लंगोटी ते काही असू द्या, पण मी ग्रह या नात्याने तुमच्याकडे येणार आहे. वेळ पण सांगितली, केव्हा येणार, किती वेळ थांबणार, हे सगळं सांगितलं. भगवान शिवानी काय केलं, समुद्रात जाऊन बसले.
वर येऊ नये म्हणून डोक्यावर दगड घेऊन समुद्रात जाऊन बसले आणि शनीची परत जायची वेळ झाली तेव्हा समुद्राच्या बाहेर आले. शनीला विचारलं, बरं तू काय बिघडवलं माझं बरं ग्रह या नात्याने येऊन? शनीने सांगितलं, मी तर माझं काम केलं. म्हणले, कसं काय? तुम्ही कोणाच्या धाकाने समुद्रात जाऊन बसले? माझं काम झालं म्हणले. तर अशा प्रकारे ग्रह या नात्याने प्रत्येकाकडे शनी जेव्हा येतो तेव्हा काय घडतं सर्वांना माहीत आहेत. म्हणून शनी ही एक न्यायाची देवता. अन्याय करणाराला, पाप करणाराला शनीचं भय आहे. पुण्य करणारावर शनीची कृपा होत असते. विठाला 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 हो. म्हणून शनेश्वर जयंती त्या निमित्ताने पंचकुंडात्मक महायज्ञ संपन्न झालेला आहे, महाविष्णू याग झालेला आहे. आणि आपल्या सप्ताहाचा हा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, 50वे वर्ष आहे. सप्ताह संपन्न झालेला आहे, काल्याचा प्रसंग चालू आहे. भगवंताचा अवतारच धर्माच्या रक्षणाकरता असतो. अभंग चिंतना जास्त वेळ नाही आहेत, कारण पुढं अजून 2 कार्यक्रम आहेत. शनेश्वर जयंतीचे काही वार्षिक कार्यक्रम आहेत. आपला हा कार्यक्रम म्हणजे अचानक आलेला आहे. त्या वार्षिक कार्यक्रमामध्ये आपला कार्यक्रम म्हणजे अतिक्रमण आहे. अतिक्रमण थोडं असलं तर धकून जातं, जास्त असलं तर बुलडोजर फिरतो. आता आपला आग्रह होता त्यामुळं तारीख घेतली आम्ही. पण आता नाईलाज असतो, काही परंपरेचे कार्यक्रम असतात. कारण बेटाशी 3 जिल्ह्याचा संयोग आहे. जवळजवळ 1000-1200 गावांमध्ये वर्षभर पोचायचं असतं. त्यामुळे दररोज 3-3 कार्यक्रम करावे लागतात. त्याला नाईलाज आहेत. म्हणून जास्त वेळ देता येत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही इतरही कुठं काही बैठकी असल्यात, काही धर्माचंही काम आहे, साधू संतांचं कार्य आहे. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम ब्रीद वाढवावे नाम. धर्माचं पालन करावं. गीतेत भगवान सांगतात, स्वधर्मो दिग्नम श्रेयः परधर्मो भयावह. स्वधर्माचं पालन करण्याकरता किती कष्ट करावे लागले तरी स्वधर्माचंच पालन करावं. परधर्मो भयावह. आणि स्वधर्माचं पालन करायचं म्हटल्यानंतर त्याकरता बऱ्याच गोष्टी सहनही कराव्या लागतात. महाराज, आमच्यावर जवळजवळ 82 केसेस झालेले आहेत. 82 केसेस. आता एवढ्या केसेसला तोंड द्यावं लागतंय. भगवंताची सेवा आहे. भय नावाचा दोष साधूजवळ नसतो. जो पाप कर्म करतो त्याला भय वाटत असतं. गीतेत भगवान सांगतात, अभयम सत्व संशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमस्य अज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. भक्ताची लक्षणं सांगितली. त्यामध्ये पहिलं लक्षण झालं अभयम. अभय. भय कोणाला आहेत? भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्तीय नृपलाद भयम. जिथं पाप आहे तिथं भय आहे. ज्याला शुद्ध परमार्थ करायचा आहे त्याला भय नसतं. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. कारण रक्षण करणारा देव उभा मागे पुढे, भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे. तरी असो काल्याचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा बालचरित्र करतायत. बालचरित्राचं वर्णन एदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखेता. या गोकुळामध्ये भगवंतांनी अनेक लीला केल्या. मोठ्या मोठ्यांचा अभिमान नष्ट केला. इंद्राचा अभिमान नष्ट केला, वरुणाचा अभिमान नष्ट केला, ब्रह्मदेवाचा अभिमान नष्ट केला. अनेक राक्षस मारले. तृणासूर मारला, अगासूर मारला, बकासूर मारला, प्रलंबासूर मारला, शकटासूर मारला. अनेक राक्षस ठार मारले. आणि गोकुळवासियांना परम आनंद दिला. काय त्या गोपींचं प्रेम होतं महाराज. अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम गुणरहितम कामनारहितम प्रदक्षिणम वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभवरूपम.
प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार नाही, त्या गोपींचं शुद्ध प्रेम आहे. वेणूचा स्वर ऐकल्यावर त्या गोपी त्या स्वराच्या दिशेने धावतात. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहो, चला 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 गोपिंदो चला. कोणी सारवताना शेणाने भरलेला हात आहे तशाच निघाल्या, कोणी पतींना वाढीत असताना निघाल्या, कोणी बाला स्तनपान करविताना निघाल्या. चला बाई चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ हेने केला नवलाव, नंदाचा बाळ हेने केला नवलाव. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू हेचा बहुतची जाचू. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू हेचा बहुतची जाचू. देह भाव ठेवून पायी ब्रह्मपती नाचू. चला 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 गोपिंद, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला गोपिंद, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई चला 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 बाई चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ हेने केला नवलाव, नंदाचा बाळ हेने केला नवलाव. भगवान परमात्मा वेणू वाजवतात, त्या वेणूच्या दिशेने गोपी धावतात. स्वागतम ओमा भाग प्रेम केम करवाणी वह. भगवान पिता रात्री शरदोद्फुल्ल मल्लिका. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र, चंद्राचा शीतल प्रकाश, कुमुदीचा सुगंध, भ्रमराचा गुंजारव, यमुनेचा कलरव, मंद मंद वाऱ्याच्या झुडका, त्यामध्ये वेणूचा असणारा मधुर स्वर. मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, 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 मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनु नलता, हे सावळा नंदनु नलता वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू. सावळा नंदनु नंदाता, सावळा नंदनु नंदाता, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, मृदु मधुर मधुर वाजवितो वेणू, वाजवितो वेणू, वाजवितो वेणू. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर पो, कानात कंदिराचे पोळ आहेत, हातात बासरी आहेत, वेणूच्या छिद्रात अधरामृत होतीत आहे. रंध्राण वेणुरधर सुधय पूरयन गोप
वृंदै वृंदारण्यम सपधर्मणम प्राविशद गीत कीर्ति वृंदारण्यम सपधर्मण प्राविशद गीत कीर्ति भगवान परमात्मा मधुर वेणू वाजवतात. रंध्रान वेणूर अधर सुदया, त्या वेणूच्या छता अधरामृत वतीत आहेत. गोकुळ वाशिवान केले शुद्ध प्रेम आहेत. महाराज सांगतात या प्रेमाचा वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्यात वाणीत येण्याकरता याचा काही अंश मला द्या. ध्रुवपदामध्ये माझी वाणी माझी वाणी तू माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. या प्रेमाचा काही अंश मला द्या. कारण प्रेम धारण करण्याची क्षमता निर्माण करण्याकरता अंतकरण शुद्ध असावं लागतं. करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागयास, आलो दान मागयास. करुणी उचित प्रेम घाली हृदयात, उचित कर योग्यता दे अधिकार दे. म्हणून माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. गोकुळवाशांचं शुद्ध प्रेम आहे. काही लोक प्रेमाचा देखावा करतात. एक आहे गरज म्हणून प्रेम, दुसरं नैसर्गिक प्रेम. यस्य नैसर्गिक रतीही भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम असतं. सरपंचाने कलेक्टरला हुरडा पार्टीचं निमंत्रण दिलं. गरम गरम हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टर साहेबाच्या हातात देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले सरपंच आपली बदली झाली बरं का. खाऊन झाल्यावर सांगत मध्येच सांगितलं. सरपंचाने हातातला हुरडा तोंडात टाकून दिला. म्हणजे साहेब आता हुरडा संपला. हे कोणतं प्रेम आहे? ही प्रेमाची हुरडा पार्टी नाही, गरज म्हणून आहेत. एक गरज म्हणून प्रेम दाखवतात लोक. पण भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम आहे. रात्रंदिवस त्या भगवंताच्या चिंतनात राहणाऱ्या त्या गोपी आहेत. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरे ध्यानातील भगवत दर्शन, तिसरे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथे सर्वत्र भगवत दर्शन. त्या गोपीला सर्वदूर तो भगवान दिसतो. हे प्रेम आहे. अशा अनेक लीला आहेत. आता वेळ कमी आहे. महाराज सांगता ही लीला बाजूला सारली, पुढं खूप काही करायचं
हे सोंग सारले या रुपयानंते पुढे बहुत करणे आहे. ही लीला बाजूला सारली. पुढं खूप काही करायचं आहे. काय करायचं आहे? भगवान गोकुळात होते तोपर्यंत नाचले. गोकुळाच्या बाहेर पडल्या जगाला नाचवलं. त्याला नाचता येतं आणि नाचवता येतं. दोन्ही कामं जमतात बरं का. काहींना आग लावता येते, काहींना विझवता येते. काही दोन्ही कामं करतात. लावायचं काम करतात, विझवायचं काम करतात. काहींचं नाव आडनाव आगलावी असतं, पण खरोखर आग लावतात काही. एखाद्याच्या घरी गेले 2 तास जर त्या घरात थांबले ना, पुन्हा घरात ताळमेळच लागून द्यायचं नाही. एखाद्या गावात गेले सप्ताह जर 7 दिवस थांबले, पुन्हा गावातच ताळमेळ लागून द्यायचं नाही. भगवंताचे दोन्ही काम आहेत. भगवान परमात्मा गोकुळात नाचले. गोकुळाच्या बाहेर पडल्यावर जगाला नाचवलं. कशा करता? तर भगवंताच्या अवतार कार्याचे 3 प्रयोजन आहेत. एक आहे परित्राणाय साधूनाम, दुसरे विनाशायचे दुष्कृताम, आणि तिसरे धर्मसंस्थापनार्थाय. भक्ताचं रक्षण, दृष्टाचा नाश आणि धर्माची संस्थापना. धर्माच्या संस्थापनेकरिताच भगवंताचा अवतार आहे. शेवटच्या चरणावर आहे दोघा म्हणे आहे दोघा म्हणे आहे दोघा म्हणे आहे दोघा म्हणे आहे तो कामने धर्म संस्थापने आहे तो कामने केला नारायणे अवतार केला तुझे माझी वाणी तुझे करणे गुण नाम माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे. विठाल दीड वाजलेले आहेत. अजून पंक्ती व्हायच्या आहेत. काही लोक उन्हात बसलेले आहेत. स्वयंपाक तयार आहेत, पण अजून लग्न लागायचं आहे. इथं गडबड करायची नाही. कीर्तन संपल्यानंतर आम्ही जरी गेलो तरी कोणी उठायचं नाही आहे. दर्शनाकरता कोणी इकडे यायचं नाही, कारण आम्हाला पुढं कार्यक्रम आहेत. अजून 2 कार्यक्रम आहेत. आज शनेश्वर जयंती असल्यामुळे काही वार्षिक कार्यक्रम आहेत आणि कीर्तनानंतर इथं विवाह सोहळा होणार आहेत. 2-5 मिनिटात आपण सेवा आवरून घेणार आहोत. विठाला 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 ओ अनेक लीला भगवान करतात. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूल चौरम श्रीराधिकायां मृदस्य चौरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. भगवान चौर्य लीला करू लागले. गाराण येऊ लागले. एने माझे कवाळ उघडिले, एने सिंगे हो तोडिले, दया दुधाते बक्षिले, म्हणले कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे 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 मी गाया घेऊन
भगवान गाईचं ब्रह्मविद्येचा पुतळा गाय राखी तो गोळा श्रुतीने निवित्यालेला वेदासन का अधिका गाई चरता चरता खेळ खेळू लागली. बस खेळ मोडला होता. आता हा खेळ आमला की आमच्या पुढच्या कार्यक्रमाचा खेळ होईल. ते लोक तिकडे वाट पाहत आहेत. चला अळू गाई बैसू जेवे की टाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन खांदे भार फुटी भूक काय खेळावायचे सुख अवघ्या सोडिल्या मोठा आजीचा दही कला गोमटा घ्या रे देवा तामा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंद्या वाटी तशी दोरी भानुदास गीतिकात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसले विभ्रदवेणुर जठरपटे ओसृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसण कौलन तत्पलांगलेशो तिष्ठन मध्ये स्वपरिसवृदो हासैन मर्म विश्वे भगवान परमात्मा मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसले. भगवान काला करतात यमुनेच्या तीराला. आपण करतो या ठिकाणी आज शनेश्वर जयंतीच्या निमित्ताने शेलू चारठा आणि परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगणांच्या समवेत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रज छाया मार्तंड संभूतम तम नमामी शनेश्वरम. इतके गुन्हे नाही अजून गुन्हे होऊ द्या कारण तुम्ही एकटे नाही संपूर्ण हिंदू धर्म तुमच्या पाठीमागं या ठिकाणी आहे. फक्त हाक मारा. सर्व तरुण मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी हिंदू धर्मातील प्रत्येकजण या ठिकाणी तुमच्या पाठीमागं उभा आहे. आपण एकटे नाही असं कधीही आपल्याला वाटू देऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असतो. यावर्षी 178वा अखंड हरिनाम सप्ताह शनी देवगाव. बघा किती भाग्य आहे आपलं. आज शनी जयंती महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आणि या वर्षीचा ज्या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये झालेली आहे. ज्या सप्ताहामध्ये 10 लाख लोकांना एकाच वेळेला फक्त 5 मिनिटामध्ये जेवण वाढलं जातं आणि ते महाप्रसाद सर्वजण त्या ठिकाणी घेतात. आमटी वाहण्यासाठी त्या ठिकाणी टँकर असतात. बुंदी भरण्यासाठी त्या ठिकाणी नवीन JCB असतो. अशा या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डनं या ठिकाणी घेतलेली आहे. 178वा सप्ताह शनी देवगाव वैजापूर या ठिकाणी 30 जुलैला सुरू होत आहे आणि 6 ऑगस्ट रोजी त्याची सांगता आहे. महाराजांच्या वतीनं संस्थान गोदावरी धामच्या वतीनं संपूर्ण पंचक्रोशीला सर्व महाराज मंडळी माता भगिनी तरुण मंडळी पुरुष मंडळी आदरणीय संत महंतांना सर्वांना विनंती आहे की आपण त्या सप्ताहाला अवश्य भेट द्यावी. आणि दुसरी विनंती महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो. महाराज संभाजीनगर जिल्हा नाशिक जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपले सप्ताह होत असतात.
परंतु पलीकडच्या परिसरात सप्ते होतात. एक सप्ताह आमच्याही या ठिकाणी सेवेला वाट्याला आपण द्यावा अशी आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं विनंती करतो. आणि आतापर्यंत प्रतिवर्षी सप्ताहाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब येत असतात. आमच्याकडे दिल्यानंतर आम्ही प्रयत्न करून पंतप्रधानाला सुद्धा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू महाराज. फक्त एक सेवा आपल्या सर्व परिसराच्या वतीनं फुलंब्री तालुका असेल, छत्रपती संभाजीनगर तालुका असेल, नवे इकडचा जो परिसर आहे या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व चरणावरती सर्व भाविकांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. आणि दुसरी विनंती, महाराजांना पुढे घाई आहे, हा जो रॅम्प आहे तो दही अंडी फुटल्याच्या नंतर सर्व तरुण मंडळीला विनंती आहे की आपण मोकळा करून द्यायचा आणि सर्वांनाच दर्शन जागेवरून घ्या, हात जोडून दर्शन घ्या, कोणी उठण्याचा प्रयत्न करू नका, घाई करू नका. अतिशय सुंदर असं नियोजन या महायज्ञाचं आहे. सर्वांना प्रसाद होणार आहे, काल्याचा अभंग होईल, दही हंडी होईल आणि त्यानंतर विवाह या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर आपण सर्वजण महाप्रसाद घेणार आहोत. आले नवरा आले, त्यांनाच घाई झाली एक तर जमाना. आणि सुंदर असा योग या ठिकाणी या सप्ताहाच्या माध्यमातून, यज्ञाच्या माध्यमातून लाडसावंगीला सुद्धा सुवर्ण महोत्सव झाला, त्याच्यातसुद्धा आम्ही एक विवाह त्या ठिकाणी संपन्न केला. हे अन्नदान कार्य सुरूच आहे, त्याच्याबरोबर हे सुद्धा एक कार्य या ठिकाणी आपण करतात. सर्वांना गोदावरी धाम संस्थान आणि महाराजांच्या वतीनं पुनश्च एकदा शुभेच्छा देतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.